आज उद्या करत अखेर आखाड महिन्याच्या शेवटच्या दिवशी हा मुहूर्त लागलाच. आज सकाळी लवकर उठून देवघर आणि देव छानपैकी घासून पुसून देवांची पूजा केली. त्यानंतर सगळ्यांसाठी पोटभर असा इडलीचा नाश्ता बनवला. आज दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची अवस. या दिवशी घरातले सगळे दिवे चकाचक करून त्यांची पूजा करतात. ही छोटीशी चांदीची समई ना माझ्या आईने लग्नानंतरच्या पहिल्या अधिक महिन्यात सुधीरला दिली होती. चला, उद्यापासून श्रावण चालू म्हणजे आता सणांची हळूहळू सुरुवात होणार. आजच्या दिवशी कणकेच्या दिव्यांनी ना घरातल्या दिव्यांना नैवेद्य दाखवला जातो. हे दिवे गोडाचे असतात आणि ह्याच कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांचं औक्षण करतात. त्यामुळे त्यांना दृष्ट लागत नाही आणि त्यांचं आरोग्यही उत्तम राहतं असं मानलं जातं. मी दरवर्षी या कणकेच्या दिव्यांनी माझ्या दोन्ही लेकींचं औक्षण करते. मला जितकं आणि जसं जमतं ना तितके सण मी दुबईमध्ये राहून साजरे करते. कारण सण ही आपली परंपरा आहे. पण ती परंपरा नुसती जपायची नाही तर ती पुढच्या पिढीपर्यंत पोचवायची आहे आणि मला माझ्या मुलींना हेच द्यायचं आहे. मी त्यांना दिलेली कुठली गोष्ट त्यांना किती पुरेल मला नाही माहिती, पण मी त्यांना दिलेली या संस्कारांची शिदोरी त्यांच्यासोबत कायम राहील म्हणून हे माझे प्रयत्न असतात. दिवा हा प्रकाशाचा आणि सकारात्मकतेच्या ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं, म्हणून आजच्या दिवशी या दिव्यांची पूजा करतात. त्यामुळे घरात सुख येते आणि पॉझिटिव्ह एनर्जी राहते. ह्या दोघींचं पण मी आज ह्या कणकेच्या दिव्यांनी औक्षण केलं आणि मी देवाकडे एकच प्रार्थना करेल की ह्या दोघींना उत्तम आणि दीर्घायुष्य मिळू दे. आणि हो, पूर्ण आषाढ संपला तरी माझ्याकडून काही गोड तळणं झालं नाही, म्हणून शेवटच्या दिवशी तरी मी हे भोपळ्याचे घारगे बनवले. त्यामुळे देवाला पण नैवेद्य झाला, लेट पण थेट. तर याची रेसिपीसुद्धा मी लवकरच शेअर करणार आहे, बघायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.